नमस्कार, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना शुभ सकाळ. उद्या 15 ऑगस्ट आहे, तर सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. तर म्हटलं चला आज काहीतरी मुलाला टिफिनला द्यायचंच आहे, तर मी आज बनवते तिरंगापुरी. तर म्हटलं तुमच्यावर पण व्हिडिओ शेअर करावा. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. घरच्या घरी स्वादिष्ट अशी तिरंगापुरी बनवते. तर यातून पुऱ्यांमध्ये पुरी बनवणार आहे, त्याच्यामध्ये काही कलर आणि टाकणार नाही मी. आपले जे घरचं सामान असतं तेच टाकून पुरी बनवणार आहे. तर चला साहित्य दाखवते तुम्हाला काय काय घेते ते. बघा, कोथिंबीर घेतली हिरवा पुरीला कलर येण्यासाठी, आणि पिकलेला आणि कच्चा टॅमॅटो असे 2 टॅमॅटो घ्यायचे. सफेद कलर पुरीला येण्यासाठी तांदळाचे पीठ आणि गव्हाचे पीठ आहे. तर कोथिंबीरच्या जागेवर तुम्ही मटार आणि पालक पण ॲड करू शकता. टॅमॅटोच्या जागेवर आपलं गाजर पण ॲड करू शकता. मी तांदळाचं पीठ आणि गव्हाचं घेतलं आहे, त्याच्या जागेवर दही, थोडंसं दूध, दही नाही तर दूध, दोघांपैकी काही ॲड करू शकता. तर मला दही नाही करायचं आहे ॲड याच्यामध्ये, म्हणून मी तांदळाचं पीठ घेतलं. आपलं घरगुती सामानातून बनवायचं आहे, दुकानावरती जायचं नाही आहे. काय लागलं तर आणायला, जे घरात सामान आहे त्यातूनच बनवते. चवीनुसार मीठ आणि तेल. आता हे टॅमॅटो, कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे बारीक करून, मग ते पिठामध्ये ॲड करायचे. तर मी आता ते बारीक मिक्सरला लावून घेते. कोथिंबीर चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, टॅमॅटो पण धुवून घेतले. आता आपल्याला चिरायचे, तो चिरून आतल्या बिया काढून टाकायचे आहेत. बी नाही ठेवायचे आतमध्ये. बी काढून झाल्यावर मग टॅमॅटोचे बारीक तुकडे करायचे, म्हणजे मिक्सरला पटकन फिरवल्या गेले. बघा, बी काढून घेतले. आता कोथिंबीर पण चिरून घेते, नाही तर अशी लक्की टाकली ना तर मिक्सरला फिरत नाही. ती बारीक चिरली की पटकन पेस्ट होते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी टॅमॅटोची पेस्ट करून घेते आणि त्याच्यानंतर मग कोथिंबीरची करते. मिक्सरला लावून घेते. आता हे बघा, मिक्सरला बारीक एकदम प्युरी झालेली आहे त्याची पेस्ट. टॅमॅटो पेस्ट तयार झाली. आता ना कोथिंबीरची पेस्ट करून घेते. बारीक करून घ्यायचं, मग त्याला कलर पण छान येतो. आता कोथिंबीर पण फिरवून घेते मिक्सरच्या भांड्यातून. आता तुम्ही पाहू शकता एकदम हिरवीगार पेस्ट तयार झाली कोथिंबीरची. हे बघा, आपले 2 कलर तयार झालेले आहेत गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करण्यासाठी. एक टॅमॅटोची पेस्ट आणि एक कोथिंबीरची पेस्ट. हे बघा, हिरवीगार झाली एकदम. आणि टॅमॅटोची पेस्ट आहे. तर आता कणिक मळून घेऊया. आता एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि तयार केलेली टॅमॅटोची पेस्ट घालते. बघा, ही टॅमॅटोची पेस्ट केलेली आहे, ती याच्यामध्ये मिक्स करायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. पीठ ना खूप घट्ट असायला हवं, ना खूप सैल. पुरीसाठी थोडं घट्ट पीठ मळून घेतलं तर पुरी छान फुगते. आता गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ आणि कोथिंबीरची पेस्ट घालते. हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेते. आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून पीठ मळून
घेऊया. तुम्ही पाहू शकता कोथिंबीरमुळे किती हिरवा रंग छान आला आहे तो. याला 3 प्रकारचे पीठ तयार झाले. एक कोथिंबीर टाकून हिरवं पीठ केलेले, तांदळाचे पीठ मिक्स करून मी थोडंसं घेतले कारण याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे, जास्त काय पुरी त्याला नको आहे म्हणून मी थोडंसं घेतले. आणि टॅमॅटो घालून केलेले आहे बागुया कलरचा पीठ, पण असा कलर येतो थोडा. चला आता मी पुरी लाटायला घेते. मी ना तेल लावून नाही घेतले पीठ मळताना. आता तेल वरून लावून घेते. कढई गरम करायला ठेवली. तिन्ही कलरच्या पिठांना तेल लावून झालेलं आहे. आता मी पुरी करायला घेते. आता एक पिठाचा मोठा गोळा घेते, त्याला थोडं पीठ लावते आणि चपाती आपण करतो ना तसं लाटून घ्यायचे. चपातीपेक्षा थोडी मोठी करायची आणि व्यवस्थित लाटून घ्यायचे. जास्त पातळ पण नको आणि जाडी नको, तर व्यवस्थित लाटून घ्यायचे. हे बघा व्यवस्थित लाटून घेते. आणि त्याच्यामध्ये ना जास्त पातळ झाली तर कडक होतात. तर असं धारवाला घ्यायचं म्हणजे पटापट कट होत जातात, त्या टाईम नाही लागत. त्याच्यामध्ये 4 पुऱ्या झाल्या आहेत. बाजूला मी कढई ठेवली गरम करायला. तेल टाकून प्रत्येकातले तुम्हाला एक एक करून दाखवते. आता मी तांदूळ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून मळून घेतलं होतं ना, त्याची चपाती करून घेते अशी लाटून. ते थोडं हलक्या हाताने करावं लागतं कारण आपलं तांदळाचं पीठ असतं ना मिक्स, आणि ते जास्त व्यवस्थित फिरवल्या जात नाही चपाती, फिरत नाही ती, चिपकते. म्हणून थोडं हलक्या हातानेच करा. पुरी करून दाखवते तुम्हाला जाऊ, नाहीतर मग ती चपाती फाटण्याची शक्यता असते. आता मी टमॅटोच्या पिठाची पुरी करायला घेते. बघा याच्यामध्ये फक्त गव्हाचं पीठ आहे ना, टमॅटोची पेस्ट टाकलेली आहे. ते बघा चपाती पटकन फिरते गोल. तशी ती तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून पीठ मळले त्याची बघितलं ना, नाही फिरत. ते हलक्या हाताने थोडं करावं लागतं. तर तुम्ही केलात तर थोडी ती काळजी घ्या. तुम्हाला कावळ्यांचा आवाज येत असेल तर समोरच ना गॅलरीच्या इथे नारळाचं झाड आहे, तर त्याच्यावरती खूप कावळे बसलेले असतात. ते असे वरडत असतात, तर त्याचा आवाज येतो आहे. माझे पुऱ्या लाटून झाले. त्याला कलर कसा येतो ते बघूया आपण तळून काढून. थोडंसं पीठ घालून बघते. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता एक
पुरी अलगद सोडते तेलामध्ये आणि पुरीना सारखी हलवत राहायची. थोडं तेल त्याच्यावरती सोडून मग चांगली फुगते ती. सोमच्या स्कूलमध्ये ना शुक्रवार काही दिलं तरी चालतं टिफिनला, आणि सोमवार ते गुरुवार त्यांना कंपल्सरी चपाती भाजीच आहे. शुक्रवारचं त्याला काही ना काही बनवून देत असते. छान कलर आला हिरवा. बघू शकता पुरी छान फुगली आणि हलका कलर पण आलाय. तर आता हिला बाहेर काढून घेते. आपली व्हाईटवाली पुरी गेली, मस्त झाली बघा. तुम्ही गव्हाचं पीठ याच्यामध्ये कमी जास्त करू शकता, पीठ मळताना गव्हाच्या पिठामध्ये ॲड करताना. छान पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या. बघा व्हाईट बघू शकता तुम्ही, ते छान फुगलेले आहे. आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि टॅमॅटोमुळे केसरी रंग, साध्या पिठापासून पांढरा रंग आणि कोथिंबीरमुळे हिरवा रंग मिळाला आहे. अशा प्रकारे आपण आपल्या घरच्या घरी साध्या पदार्थापासून काहीतरी वेगळं आणि सुंदर बनवू शकतो. तुम्ही ही तिरंगा पुरी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला अशा 3 प्रकारच्या भाजी करायची असेल ना, तर आपण एक याची आपली सफेद भाजी करायची असेल तर फक्त बटाटाच, त्याच्यामध्ये मिरची, जिरं, अशी ती उपवासाची भाजी करतो ना सफेदवाली, सेम तशी करायची सफेद पुरीबरोबर खायला. आणि बगवी भाजी करायची असेल तर आपण टॅमॅटो वाटतोच ना पुरीत करायला, याच्यात मिक्स करायला सारणामध्ये, म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये. त्यातले 2 चमचे त्या भाजीत टाकायचे आपल्या बटाट्याच्या, असा कलर येतो. आणि कोथिंबीर बारीक करायला त्याचं पण तसंच सेम करायचे. 2 चमचे घेऊन बटाट्याच्या भाजीत टाका, म्हणजे तुमची सफेद भाजी, बगवी भाजी आणि हिरवी भाजी तयार होते. महाराजांना काय आज खायचं नाही, तो श्रीखंड घेऊन आलं आहे, तर तुम्हाला दाखवतो. सोमला श्रीखंड पाहिजे होतं, श्रीखंड घेऊन आले. तिरंगापुरी तयार. या सर्वांनी खायला तिरंगापुरी. तर अशी आपली सुंदर आणि स्वादिष्ट तिरंगापुरी तयार झालेली आहे. तिरंगापुरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी पुरीची रेसिपी वाटली ती. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.